मित्रांनो, मी शिल्पा जाधव माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्त पौष्टिक ज्वारीचे थालीपीठ दाखवणार आहे। तर चला मग मी कशी करते ते बघूया। थालीपीठसाठी इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं, चिरलेला कढीपत्ता, ही लसूण, मिरची आणि जिरे याचा ठेचा करून घेतलाय मी, तो टाकायचा। मी 1 मिरची वापरली आहे, तुम्हाला तिखट कसं पाहिजे त्यानुसार तुम्ही वापरू शकता। यात आता 1 चिरलेला उभा कांदा, थोडं ओवा, आता यात टाकूया आपण मसाले, थोडं हळद, थोडं तिखट, आता यात आपण 1 चम्मच दही टाकूया। दहीनी थालीपीठ मऊ होतात आणि स्वादला पण खूप टेस्टी लागतात, म्हणून थोडं दही मी 2 चम्मच टाकले। यात आपण आता टाकूया थोडेसे तीळ, थोडं मीठ टाकायचं। आता हे मिक्सचर पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मी हातानेच करते, छान एकजीव होतो। हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा, लहान मुलांसाठी खूप छान आहे। ज्वारीचं पीठ वापरल्यामुळे हा खूप पौष्टिक आहे। या पदार्थांनी मुलांच्या पोटात ज्वारी हे जाईल आणि मोठ्यांसाठी तर आहेच चांगलं। जे लोक वेट लॉस करत आहेत किंवा डाएटवर आहेत त्यांच्यासाठी तर लंचमध्ये किंवा डिनरमध्ये हे थालीपीठ एकदम उत्तम आहेत। हे पूर्ण मिक्स झालं की यात आता मी थोडं पाणी टाकते। मी थोडं पाणी टाकलंय, आता याला छान मिक्स करून घ्यायचं। आपल्याला सारण कसं होतंय त्यानुसार थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम पाणी टाकू नका। यात आणखी थोडं पाण्याची गरज आहे, मी आणखी थोडं पाणी टाकून घेते। मी थोडं पाणी टाकून याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आपलं बॅटर एवढं कन्सिस्टन्सीचं पाहिजे, कारण की याला आपल्याला लाटायचं नाही, डायरेक्ट तव्यावरच याचे थालीपीठ करायचे आहे। हे बघा असे। आता आपण थालीपीठ करायला घेऊया। मी एक नॉनस्टिक पॅन गरम करून घेतलेला आहे, आता यात थोडंसं तेल मी टाकते। याला छान लावून वरती थालीपीठ थापून घेऊया। आपल्याला पाणी टाकायचं, पसरून घ्यायचं। छान पातळसं याला करून घ्यायचं। लहान मुलांसाठी लहान आकाराचे केले तरी चालेल। फ्लेम कमीच ठेवायची तापताना। हे बघा आपलं थालीपीठ तापून झालंय, आता याला छान शिजू द्यायचं। एका इकडून व्यवस्थित शिजलं की याला आता आपण परतून घेऊया। आणि ही बाजू पण छान शिजू देऊया। ज्वारीचं पीठ शिजायला थोडं वेळ लागते, ते चांगलं शिजू द्यायचं, कारण की ते पिठाळ लागू नये म्हणून। आता ही बाजू पण आपण पलटून घेऊ। बघा छान शिजला गेलं आहे थालीपीठ। हे थालीपीठ कधी पण कमी फ्लेमवरच शिजवायचे, कारण की ज्वारी चांगली शिजली पाहिजे। थोडा वेळ लागतो, पण पौष्टिक खूप छान राहते, स्वादला पण खूप छान राहते
आणि खायला पण पौष्टिक आहे. म्हणून थोडा वेळ आपण त्या थालीपीठांना देऊ शकतो. एक टिप सांगते की थालीपीठ शिजवताना सराट्याने याच्यामध्ये असे खाचे करून घ्यायचे, असे, म्हणजे वाफ आपली इव्हनपणे जाते. थालीपीठ सगळी इकडून शिजल्या जातो व्यवस्थित. हे बघा, असे छोटे छोटेच, जास्त मोठे नाही, असे असे बस असे खाचे केले की थालीपीठ चांगला शिजतो. थालीपीठ आता झालेलं आहे बघा. आता याला आपण काढून घेऊया. बघा कसं वाटतंय. हा रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. लहान मुलांना किंवा मोठ्यांसाठी पण हा खूप पौष्टिक आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. स्वस्थ रहा आणि मस्त खा. थँक्यू.